नमस्कार मंडळी आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी राधिका आणि मी वेळात वेळ काढून मला जमेल तेव्हा डान्स, ट्रॅव्हल, फूड, क्राफ्ट, मूवीज अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज घेऊन येत असते. आणि तुम्हाला जर या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. आणि त्याबरोबरच बेल आयकॉन म्हणजे ती नोटिफिकेशनची घंटा दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मी कधी व्हिडिओ अपलोड केलाय ते. आणि तसंच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. हे असं सेम टू सेम इंट्रोडक्शन तुम्ही कुठे ऐकलंय असं तुम्हाला वाटतंय का? आणि जर नसेल समजलं तर मी सांगते. मराठी युट्यूब कंटेंटमध्ये क्वचितच उर्मिलाचं नाव कोणी ऐकलं नसेल, म्हणून मी आज सेम तिच्यासारखं इंट्रोडक्शन देण्याचा प्रयत्न केला. अजिबात तिची मला कॉपी करायची नाहीये, पण आपला आजचा विषयच असा आहे की मी ह्याची सुरुवात अशा पद्धतीने केली. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझे 5 आवडते युट्यूबर्स. तर पहिलं कोण असणार आहे याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. उर्मिला निंबाळकर आणि तिचं युट्यूब चॅनल याची मी अशक्य मोठी फॅन आहे. आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचं असतं त्या क्षेत्रातला एक साधारण माणसाचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर असतो. त्यामुळे मी जेव्हा ठरवलं की मला युट्यूब चॅनल चालू करायचंय तेव्हा एक गोष्ट माझ्या डोक्यात पक्की होती की आपलं चॅनल सुद्धा उर्मिलाच्या चॅनल सारखं असायला हवं. अर्थात तिची कॉपी करायची असं अजिबात नाहीये, पण नकळत तिचा प्रभाव माझ्यावर खूप खूप जास्त आहे. म्हणजे ज्या लोकांनी उर्मिलाला पाहिले आणि आता ते माझे व्हिडिओज बघतात अशा 2-3 लोकांनी मला सांगितलं की तू फार उर्मिलासारखी वाटतेस किंवा तू फार उर्मिलासारखं बोलतेस. तर तिचं बोलणं, तिचं चॅनल आणि तिचं एकंदर हावभाव वगैरे हे सगळं माझ्यामध्ये नकळत येतंय. आणि पहिल्यांदा जेव्हा मी व्हिडिओ बनवत होते तेव्हा नकळतपणे माझ्या तोंडून नमस्कार मंडळी हे शब्द बाहेर पडले. हा सगळा उर्मिलाचाच प्रभाव आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझे आवडते युट्यूबर्स आणि ते मला का आवडतात याची कारणं सुद्धा. उर्मिलाबद्दल सांगायचं झालं तर मला प्रचंड भावतो तो तिचा प्रामाणिकपणा. म्हणजे ती कुठल्याही ब्रँडसोबत कोलॅबरेट करत असेल किंवा तिने काही गोष्टी विकत घेतल्या असतील तर ती पहिल्यांदा त्या स्वतः ट्राय करते, त्याचा रिझल्ट फॉलो करते आणि त्यानंतर ती तिच्या प्रेक्षकांना म्हणजे तिच्या सबस्क्रायबर्सला रेकमेंड करते, त्यांना हे सुचवते की तुम्ही हे प्रोडक्ट वापरू शकता. आणि हे खरं तर खूप अवघड आहे हे टिकवून ठेवणं आणि ही गोष्ट साधणं. आणि म्हणून माझा स्वतःचा हा विश्वास आहे की मी एवढे वर्ष तिला फॉलो करते तर नक्कीच उर्मिला जे काही सांगते ते योग्य असेल हा विश्वास माझ्यासह अनेक तिच्या सबस्क्रायबर्समध्ये आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ती खूप एनर्जेटिक असते. म्हणजे तुम्ही जर तिचं कधी व्हिडिओज बघितले तर मी अशी बसलेली असेल कधी तर मी स्वतःच एक एनर्जेटिक पर्सन होऊन जाते की तिची जी स्वतःची एनर्जी आहे ती पण समोरच्यामध्ये पास ऑन होत जाते. अजून एक तिची गोष्ट म्हणजे तिची सकारात्मकता. म्हणजे मी द सटल आर्ट नावाचं एक पुस्तक आहे, त्यामध्ये मी हे शिकले की तुम्ही सतत पॉझिटिव्ह असण्याची गरज नाहीये. पण मी उर्मिलाकडून हे सुद्धा शिकले की स्वतःला आनंदी ठेवणं आणि आनंदी असणं हा सुद्धा आपला एक चॉईस असतो. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट अजून एक म्हणजे कन्सिस्टन्सी. ती ज्या सातत्याने व्हिडिओज टाकत असते ते म्हणजे मला कळतच नाही की तिने काय गणित बसवलंय की तिला हे साधता येतं. म्हणजे ती प्रेग्नेंट होती, तिला बाळ झालं, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सुद्धा तिचे व्हिडिओज प्लॅन केलेले होते, शूट करून झालेले होते. ही अत्यंत कौतुकाची बाब आहे. आणि तसंच ती ज्या विषयांवर व्हिडिओज बनवते ते खरं तर व्हिडिओज मी पाहिलेच नाही आहेत आधी कधी, आणि ते इतके रिलेटेबल असतात आणि आपल्याला समजतात. ती सोप्या भाषेमध्ये ते सगळं समजावून सांगते आणि मला स्पेशली तिच्या व्हिडिओजमधून खूप मदत मिळते आणि माझ्या खूप प्रश्नांची उत्तरं मिळतात. म्हणून मला हे वाटतं की माझ्यासारख्या इतर अनेक तिच्या सबस्क्रायबर्सला तिच्या चॅनलची खूप खूप मदत होत असते. म्हणून उर्मिला निंबाळकर हे माझे खूप आवडतं चॅनल आहे. आणि ती युट्यूबर म्हणून तर मला आवडतेच, पण ती माणूस म्हणून मला सुद्धा खूप खूप जास्त आवडते. पुढचं नाव आहे थगेश. थगेश म्हणजे महेश केशवाला. त्याचं थगेश अनफिल्टर्ड, थगेश शॉर्ट्स असे 3 यूट्यूब चॅनल्स आहेत. आणि तो या 3ही चॅनल्सवरती इतक्या कन्सिस्टंटली व्हिडिओज अपलोड करत असतो की तुम्हाला प्रश्न पडेल की मला दिवसात 24 तास मिळतात तेवढेच याला मिळतात ना, आणि तो ह्या 24 तासामध्ये एवढं सगळं कसं करतो? तर त्याचे व्हिडिओज अतिशय फॅमिली फ्रेंडली असतात, शिवराळ भाषा नसते. म्हणजे अर्थात कोणाला कोणत्या पद्धतीचं कंटेंट आवडतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण हा फक्त मी माझा चॉईस सांगते. त्यामुळे आपण इथे अजिबात कोणालाही जज नको करूया. आणि अजून एक महत्त्वाचा भाग ह्याचा की तो पुरेपूर प्रयत्न करतो की लोकांना ऑफेंड होणार नाही किंवा वाईट वाटणार नाही. त्यामुळे त्याचे व्हिडिओज अत्यंत चिल असतात. म्हणजे तुम्हाला जर कधीतरी कंटाळा आला असेल, बोर होत असेल किंवा थोडासा सॅड मूड असेल तर तुम्ही त्याचा व्हिडिओ जाऊन बघा आणि तुमचा असा मूड रिफ्रेश होईल आणि असं एकदम चिल वाटेल आणि एक छानसा स्माईल येऊन जाईल चेहऱ्यावरती. तर असं एंटरटेनिंग, असं मनोरंजक काहीतरी बघायचं असेल तर तुम्ही थगेशच्या चॅनलला नक्की व्हिजिट करा.
तिसरी आणि माझी प्रचंड आवडती यूट्यूबर म्हणजे सोनिया गर्ग. सोनिया एक फॅशन इन्फ्लुएन्सर आहे आणि ती खूप वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज बनवत असते. तर सोनियाची एक अत्यंत आवडती गोष्ट म्हणजे ती भयंकर क्रिएटिव्ह आहे. म्हणजे ती ज्या विषयांवर व्हिडिओज बनवते ते विषय तिला कुठून आणि कसे सुचतात ही माझ्यासाठी खूप आश्चर्याची गोष्ट आहे. तसंच ती खूप स्पष्ट वक्ती आहे आणि आपल्यातलीच कोणीतरी एक आहे असं वाटत राहतं. म्हणजे तिचं तिच्या विषयातलं ज्ञान असेल किंवा सतत वेगळं काहीतरी करण्याची धडपड असेल किंवा मला अजिबात मेकअप करता येत नाही हा तिचा प्रामाणिकपणा असेल, अशा तिच्या खूप गोष्टी मला खूप आवडतात. आणि जर मला कधी लो वाटत असेल किंवा माझा मूड खराब असेल तर मी सोनियाचे व्हिडिओज शोधून शोधून परत परत तेच जे ऑलरेडी पाहिले ते सुद्धा मी परत परत बघते कारण मला ते खूप आवडतात आणि तिचं चॅनल माझ्यासाठी एक प्रकारची थेरपी आहे. पुढचं चॅनल आहे अभिनेत्री सोनाली खरेचं वाव विथ सोनाली म्हणजेच वर्ल्ड ऑफ वेलनेस विथ सोनाली. ह्या चॅनलवरती तुम्हाला आरोग्याविषयी अनेक गोष्टींची माहिती मिळेल, विशेषतः योगाविषयी. म्हणजे योगा, प्राणायाम, मेडिटेशन, आहार, स्किन केअर अशा खूप गोष्टींवरचे ती व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या चॅनलवरती खरे बोल नावाने एक सेलिब्रिटीजच्या इंटरव्ह्यूजची सिरीज करते. ते इंटरव्ह्यूज मला विशेषतः खूप आवडतात. म्हणजे सेलिब्रिटीजची आपल्याला माहीत नसलेली जीवनशैली, त्यांचा आहार आणि व्यायामाचं त्यांच्या आयुष्यातलं महत्त्व आपल्याला प्रामुख्याने तिच्या चॅनलवर पाहायला मिळू शकतं. तिच्या चॅनलवरती मी अनेक गोष्टी शिकली, त्या बॅक ऑफ द माइंड माझ्या आहेत, ज्या अजून मी करायला चालू नाही केल्यात, आचरणात आणलेल्या नाही आहेत, पण मी त्या नक्कीच लवकर चालू करणार आहे करायला आणि त्याचे रिझल्ट्स कसे येतात हे मी बघते आणि ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. लास्ट बट नॉट द लिस्ट, ट्राईड अँड रिफ्यूज प्रोडक्शन्स हे अनमोल जामवालचं चॅनल आहे. सो बेसिकली तो मूवी रिव्ह्यूज करतो, म्हणजे तो सिनेमाविषयी किंवा सिरीजविषयी प्रतिक्रिया देतो. त्याला खूप चांगली जाण आहे सिनेमाविषयी, हे तुम्हाला एकंदर त्याचे व्हिडिओज पाहिले तर कळेल. आणि मला सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे आपण जनरली जेव्हा सिनेमा बघतो, सिरीज बघतो तेव्हा मनात एक पूर्वग्रह असतो किंवा आपले आवडते कलाकार जर त्यात असतील तर आपल्याला वाटतं की नाही हे काहीतरी लई खास आहे, किंवा मग जर त्यांनी बरं काम नाही केलं तरी पण आपल्याला ते मान्य नसतं करायचं की हे नाही चांगलं झालंय. जर तुम्ही त्याचे व्हिडिओज पाहिले तर तुम्हाला ही एक गोष्ट प्रामुख्याने जाणवेल की तो अतिशय पूर्वग्रह न ठेवता एक सिनेमा म्हणून त्याकडे बघतो आणि त्याविषयीच्या प्रतिक्रिया आपल्याला कळवतो. म्हणजे आता तो इतका आवडता झालाय माझा. त्याचं इंस्टाग्रामचं नाव जॅमी आहे. तर म्हणजे अमृता खानविलकरला मी जसं ॲमी म्हणते तसं मी आता सतत जॅमी जॅमी करत असते. त्याच्यामुळे माझ्या जवळच्या मित्रांना पण आता जॅमी कोण आहे हे कळालंय. सो येस. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो फक्त हिंदी सिनेमाविषयी मर्यादित व्हिडिओज बनवतो असं नाही आहे. म्हणजे त्याचे मी मराठी सिनेमांचे रिव्ह्यूज केलेले सुद्धा पाहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला अनेक भाषेतल्या चित्रपटांची ओळख झाली आहे. म्हणजे त्याच्या रेकमेंडेशनवरून मी अनेक तमिळ आणि मल्याळम सुद्धा सिनेमे बघितलेत. त्यामुळे माझ्यासाठी आता सिनेमा म्हणजे हिंदी किंवा मराठी अशा मर्यादित कक्षा राहिलेल्या नाही आहेत आणि आय एम रिअली थँकफुल टू हिम. तर येस, मला खूप भारी वाटतं की मला तसं चॅनल सापडलं आणि मला त्याचे व्हिडिओज बघता येतात. येस. आणि हे होते माझे आवडते 5 यूट्यूबर्स. म्हणजे हे एवढेच आहेत असं नाही आहे, अजून पण मला बरेच लोक आवडतात, पण हे माझे असे टॉप 5 आहेत असं पण म्हणू शकतो. तर जे बाकीचे आहेत त्यांची मी मला क्विक ओळख करून देते. येस. तर हे चॅनल आहे ओके टेस्टेड. ओके टेस्टेडमध्ये ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे कुक ऑफ्स करत असतात किंवा फूड चॅलेंजेस करत असतात किंवा क्विझेस असतात. असं त्यांचे फार भन्नाट विषय असतात आणि त्यांच्या सगळ्या अँकर्समधले मला अक्षय, कनिष्क आणि आकांक्षा हे तिघेजण मला विशेष आवडतात. पुढचं चॅनल आहे सोयाबीन कपल. मग अशी मी तुम्हाला सोनिया गर्गबद्दल सांगितलं, तिचं आणि तिच्या बॉयफ्रेंडचं मिळून हे सोयाबीन कपल चॅनल आहे. तर बेसिकली ते ह्यावर त्यांचे ट्रॅव्हल ब्लॉग्स असतात किंवा त्यांचे घरातले व्हिडिओज किंवा त्यांचे BTSचे व्हिडिओज असतात आणि हे लई गोड चॅनल आहे. पुढचं चॅनल आहे मधुराज रेसिपी. ह्या चॅनलवर बघून मी खरं तर मिसळ बनवायला शिकले, त्यामुळे ते माझ्यासाठी फार प्रिय आहे. आणि पुढचं चॅनल आहे अमृता खानविलकरचं यूट्यूब चॅनल. म्हणजे ॲमीचं चॅनल का आवडतं हे खरं तर मला वाटत नाही मी सांगण्याची गरज आहे. ती जे काही करते ते सगळं माझ्यासाठी खूप स्पेशल असतं. नेक्स्ट चॅनल आहे भाटुपा, म्हणजे भारतीय टुरिंग पार्टी. त्यांचे बेसिकली ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज असतात. म्हणजे आपल्या बजेटमध्ये बसणारा प्रवास करायचा असेल किंवा दुर्मिळ काही जागा पाहायच्या असतील किंवा एक जनरली कसं होतं की आपण एखाद्या ठिकाणी फिरायला जाणार असू तर तिथले काही अट्रॅक्टिव्ह स्पॉट्स हे ठरलेले असतात वर्षानुवर्ष, तर ते सोडून आपण बाकी काही एक्सप्लोरच करत नाही.
तर जर अशा काही जागा तुम्हाला बघायच्या असतील तर ते तुम्हाला या चॅनलवर मस्त बघायला मिळतील. आणि येस, म्हणजे मला वाटतं की ज्यांना प्रवास करायला आवडतं त्यांनी अजिबात हे चॅनल मिस नाही केलं पाहिजे. पुढच्या चॅनल्स आहेत म्हणजे मी क्राफ्टसाठी वेंचुरो आर्ट आणि सृष्टी पाटील असे 2 चॅनल्स मला खूप आवडतात. पुढचं आहे संदीप माहेश्वरींचं चॅनल पण मला आवडतं मोटिवेशनसाठी. ध्रुव राठीचं पण चॅनल मी फॉलो करते, म्हणजे साधारण एक GK साठी की जगात काय चाललंय हे साधारण अंदाज घेण्यासाठी मी फॉलो करते. स्टँडअपसाठी म्हणायचं असेल तर मला मुन्नार फारुकी, अभिषेक उपमन्यू, आकाश गुप्ता, हर्ष गुजराल हे माझे काही निवडक आवडते लोक आहेत. एक महत्त्वाचं नाव म्हणजे स्पृहा जोशीचं चॅनल. म्हणजे स्पृहाने सादर केलेली कविता ऐकणं ही आपल्यासाठीच पर्वणी म्हणायला हरकत नाही. आणि टीम नाचचं आहे ते, त्यांच्या कोरिओग्राफीज पण मला फार आवडतात. हेच फक्त आहेत असं अजिबात नाही आहे, अजून खूप लोक म्हणजे मला आवडत असतील, पण आता मला एक्झॅक्टली आठवत नाही आणि ते शक्य पण नाही सगळ्यांची नावं इथे घेणं. पण जर मला असं वाटलं पुढे कधी की हे मला आवडते, तुम्हाला माहीत असायला हवं, तर मी त्याबद्दल तुम्हाला नक्की अपडेट करत राहील. आणि आत्ता मी जी काही नावं घेतली पूर्ण व्हिडिओमध्ये त्यांच्या चॅनलची एक्झॅक्ट नावं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे तुम्हाला ते चॅनल्स शोधायला उपयोगी येईल. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत मी ज्यांची नावं घेतली त्यांच्या मतांची मी सहमत असेलच असं नाही की मी सांगते त्यांची नावं आणि मला ते आवडतात याचा अर्थ मला त्यांच्या सगळ्या गोष्टी पटतात असं पण नाही. पण मी ओव्हरऑल एक सांगते की मी ह्या लोकांना फॉलो करते आणि ह्या कारणांसाठी करते. आणि मी नेहमीच हे म्हणत असते की आपण एकमेकांच्या आवडींचा आदर करूयात. त्यामुळे तुला अमुक एखादी व्यक्ती का आवडते किंवा अमुक एखादी व्यक्ती का आवडत नाही हे मी कोणालाही विचारायला जाणार नाही. त्याचा मी एक्सपेक्ट करते की तुम्हीही माझ्या मतांचा आदर कराल. हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. मी जे चॅनल सांगितले त्यांना नक्की व्हिजिट करा आणि मला सांगा की तुम्हाला ते आवडतायत का. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की एखादं चॅनल मला माहीत असायला हवं तर ते सुद्धा मला आवर्जून सांगा, म्हणजे मी सुद्धा त्या चॅनलला भेट देईन. आणि माझा या आधीचा मराठी भाषा दिन विशेष हा जो एक व्हिडिओ आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो जाऊन पहा आणि जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.